जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, इंस्टाग्रामवरती मला खूप साऱ्या लोकांचे डीएम्स आलेले आहेत की बाबा हे जे एडिटिंग आहे ना, जे लिरिकल स्टेटस एडिटिंग आहे, जबरदस्त रील्स ट्रेंडिंगला चालू आहे आणि यावरती ट्युटोरियल आणलंच पाहिजे। मित्रांनो, खरं तर थोडासा ओल्ड ट्रेंड झालेला आहे, तरी देखील हा व्हिडिओ मला माहिती आहे जास्त व्ह्यूज देणार आहे, कारण हा कॉन्सेप्टच इतका जबरदस्त आहे की मला देखील आवडलेला आहे। आणि हा कॉन्सेप्ट कुणाचा आहे मला माहीत नाही, पण ज्याचा पण असेल, भावा तुझा कॉन्सेप्ट मी कॉपी केला असं समज। कारण मित्रांनो, हा कॉन्सेप्ट माझा स्वतःचा नाही, जसं पण त्यांनी मला रील्स पाठवलेले आहेत आपल्या ज्या पण सबस्क्रायबरनी, त्या टाईपमध्ये मी थोडा वेगळा बनवेन, पण मित्रांनो त्यांचीच कॉन्सेप्ट आपण मानूया। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो जबरदस्त झालेला, व्हिडिओला पटापट लाईक करायचं आणि या चॅनलवरती तुम्ही आपल्या नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग आणि रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल देत असतो। तर मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल यूज होणार आहे, प्रीसेट वगैरे यूज काय होतील, त्या तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। काही लोक नवीन जर आले असतील आपल्या चॅनलवरती तर त्यांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, त्यावरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन फ्रीमध्ये दिलेलं आहे, सोबतच इथून तुम्ही मटेरियल पण डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आपल्या अलाइन मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। बीट बुकमार्क प्रीसेट आपण ओपन करून घ्यायचे, जे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मटेरियलची लिंक आहे, त्यावरती जायचं, वेबसाईटवरती तुम्हाला मटेरियल भेटून जाईल। ठीक आहे, या ठिकाणी आल्यानंतर बीटमार्क ओपन करायचे। बीटमार्क इम्पोर्ट केल्यानंतर ती अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला या ठिकाणी फॉन्ट एक दोन ॲड करायचे। तर तुम्ही प्रीसेट इम्पोर्ट करण्यापूर्वी अलाइन मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या, प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी क्रिएट प्रोजेक्ट करून प्लसवरती क्लिक करून एक टेक्स्ट कुठलाही टाईप करा। ठीक आहे, आता कुठलाही टेक्स्ट टाईप केल्यानंतर इथं वरती तुम्हाला एक फॉन्ट दिसेल, रोबोटो रेग्युलर वगैरे लिहिलेलं, तर व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे। आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मटेरियलमध्ये iOS 16 हा मी फॉन्ट दिलेला आहे, तर तो ॲड करून घ्यायचा आहे। फॉन्ट ॲड केल्यानंतर तुमच्या इथं इम्पोर्टेडवरती क्लिक करून तुमच्या फॉन्ट लिस्टमध्ये आहे का बघायचं आहे। इथं ऑल लँग्वेजवरती क्लिक करून इथं आलेलं आहे। सो या ठिकाणी आपल्याला फॉन्ट तर इम्पोर्ट झालेला आहे। फॉन्ट इम्पोर्ट झाल्यानंतर परत जर तुम्ही प्रीसेट इम्पोर्ट केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इथं एरर बघायला भेटणार नाही। ओके, सो आधी तुम्ही जे आहे ते फॉन्ट इम्पोर्ट करून घ्या आणि त्यानंतर प्रीसेट इम्पोर्ट करा। प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर या ठिकाणी 10 सेकंदाजवळ यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। जे पण मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यातील तुम्ही फोटो यूज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या स्वतःचे फोटो यूज करू शकता। सो या ठिकाणी मी एक फोटो जे आहे ऋता दुर्गोळेचे फोटो यूज केलेले आहेत, तर बघू शकता या टाईपमध्ये हे फोटो आहे। 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि ॲड केलेला फोटो लिरिक्सच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे। ओके, इथं लिरिक्सच्या मी टाईप करून दिलेले आहेत, त्याला तुम्ही बॅकग्राऊंडला त्याचे जे आहे ते फोटो ॲड करायचे आहेत। तर इथं जे 4 फोटो आपल्याला लागणार आहेत, हे 4ही फोटो मी या टाईपमध्ये ॲड करून घेतोय। सो या टाईपमध्ये तुम्ही देखील तुमचे 4 फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। बघू शकता लॉंग प्रेस करून फोटोला आपण पूर्णपणे बॅकग्राऊंडला करून घेतोय आणि हे फोटो जे आपण ॲड करतोय हे 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक केल्यामुळे पूर्ण स्क्रीनवरती फोटो होत आहेत आणि लॉंग प्रेस करून याला आपण या टाईपमध्ये बॅकग्राऊंडला घेतोय। ओके, आता हे फोटो जे आहेत हे सर्व फोटोज आपण ॲड करून घेतलेले आहेत आणि फोटो ॲड केल्यानंतर यावरती आपल्याला एक शॅडो पण अप्लाय करायचा आहे। तो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं बघू शकता जिथून आपल्या लिरिक्स चालू होत आहेत त्या ठिकाणावरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून एक रेक्टेंगल ॲड करून 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचं आहे। ग्रेडियंट कलर सिलेक्ट केल्यानंतर ब्लॅक कलर या टाईपमध्ये खाली घ्यायचं आहे, व्हाईट कलर वरती ठेवायचं आहे, पूर्णपणे एंडपर्यंत ही लेअर वाढवायची। कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, व्हाईट कलरवरती क्लिक करून या ठिकाणी टेम्पलेटवरती जाऊन तुम्ही अशा प्रकारे ट्रान्सपरंट करायचा हा कलर ट्रान्सपरंट केल्यानंतर या लेअरला थोडंसं झूम करायचं आहे। झूम केल्यानंतर काय होईल, या टाईपमध्ये बघू शकता अशा प्रकारे दिसेल। तर थोडंसं आणखीन आपण खाली घेऊया, इथं आपला टेक्स्ट वगैरे पण आहे, तर बघू शकता अशा प्रकारे दिसेल। तर थोडंसं आपण लास्टचा टेक्स्ट खाली आहे तर त्याच्या बॅकग्राऊंडला आपण घेऊया। ओके, आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्मोकचा व्हिडिओ दिलेला आहे मी, तर त्यावरती तुम्ही ॲड करायचे स्मोक व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे, लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे। आता हाच इफेक्ट जो आहे तो इथून आपण कॉपी लेअर करायचे। लेअर कॉपी केल्यानंतर 4ही बीटवरती ही लेअर आपण पेस्ट मारायचे। तर बघू शकता पेस्ट लेअर मारल्यानंतर अशा प्रकारे ही दिसणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला।
ओके, आता हे मित्रांनो इतकं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टला जे आपले पूर्णपणे मटेरियल आहे सुरुवातीचं ते आपल्याला एडिट करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो ॲड करून 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. आता इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे. ब्राईटनेस और कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन याचा ब्राईटनेस पहिल्यांदा थोडासा कमी करायचा आहे, जास्त नाही करायचं, एकदम नॉर्मलचं कमी करायचं आहे. त्यानंतर कॉन्ट्रास्ट पण याचा थोडासा कमी करायचं आहे आणि त्यानंतर ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे आणि इथून सॅच्युरेशन और व्हायब्रन्स इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. सॅच्युरेशन याचं पूर्णपणे -100 करून घ्यायचं जेणेकरून ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस झाला पाहिजे आणि याला ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन याची अल्फा ऑपॅसिटी कमी करायची. मी 50% ठेवलेले, तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबानुसार सेट करू शकता. इथं 10 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. लॉंग प्रेस करून पूर्णपणे बॅकग्राऊंडला ही लेअर करून घ्यायचे. ओके, जिथं आपलं ऑडिओ आहे ते ऑडिओच्या वरच्या बाजूला करायचे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तर तो ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर या व्हिडिओला 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग और ऑपॅसिटीवरती क्लिक करून लाईटनवरून परत एकदा स्क्रीन करायचं आपण. स्क्रीन केल्यानंतर या इफेक्टला देखील पूर्णपणे बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे. जिथं आपला बॅकग्राऊंड फोटो आहे त्या फोटोच्या वरच्या बाजूला हा आपण इफेक्ट ॲड करायचा आहे. याचा एक्स्ट्रा पार्ट आपण रिमूव्ह करायचं, तर अशा प्रकारे दिसून जाईल. आता हे वरचे जे ग्रुप आहेत ते ग्रुप आपले हाईड आहेत, तर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि हे ग्रुप या टाईपमध्ये इथून ऑन करायचे. ओके, इथं तुम्हाला जे आहे ते मी एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर इथं कलरचा ऑप्शन असतो आणि इथं तुमचे इमेजेसचा ऑप्शन असतो, तर इमेजेसचा ऑप्शन आपण ऑन करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पण एक चेंजेस आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका इथे, कारण इथं खूप महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे हे जे ग्रुप आहेत हे मी दिलेले, त्याला इफेक्ट्स वगैरे मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. ओके, त्यामुळे त्यात काय तुम्हाला चेंजेस करायची गरज नाही. जस्ट ग्रुप 1वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर यात एक ग्रुप तुम्हाला बघायला भेटेल. एडिट ग्रुपमध्ये परत एक वेळेस जायचं आहे. परत हा जो ग्रुप आहे त्याला एडिट करायचा आहे. हा बॅकग्राऊंडचा जो इमेजेस माझा आहे तो डिलीट करायचा आहे. प्लसवरती क्लिक करून यात कुठलाही एक फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर लहान करायचं आहे. फोटोला लॉंग प्रेस करून सर्कलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि इथून तुम्ही फोटो व्यवस्थितरित्या सेट करायचे. तर बघू शकता साईज वगैरे लहान करून इथं मी फोटो अशा प्रकारे सेट केला. बॅक आलो. बघू शकता हा जो ग्रुप आहे हा आपला अशा प्रकारे परफेक्ट एडिट झालेला आहे. तर सेम ह्याच टाईपमध्ये आपण सर्व जे आपले आहेत ग्रुप ते ॲड करून घेणार आहोत. ठीक आहे, तर इथं मी थोडेसे जे आहे ते आता बॅकग्राऊंडला जो कलर आहे त्याला आपण थोडंसं जे आहे ते सॅच्युरेशन याचं वाढवूया, बिकॉज आपलं बॅकग्राऊंड पण पूर्णपणे अशा प्रकारे बघू शकता. जर यात ब्राईटनेसची गरज वाटत नसेल, ब्राईटनेस आपण नॉर्मल ठेवूया. बिकॉज बघू शकता वरती खिडकीतून एक नंबरचा जो आहे त्याचं बॅकग्राऊंडला ब्लॅक आहे तर ते ओळखून येत नव्हतं, सो आपण थोडासा कलरफुल केलेला इमेजेस. तर या टाईपमध्ये आपण 4ही ग्रुप एडिट करून घेऊयात. तर मित्रांनो 4ही ग्रुप्स आपले जे आहेत ते एडिट झालेले आहेत. आता यावरती तुम्हाला तुमचा लोगो वगैरे लावायचा असला लावू शकता. इथं जस्ट तुम्ही टेक्स्टवरती क्लिक करा. तुमचा जो पण काही तुम्हाला लोगो लावायचा असेल, इथं मी बघू शकता यूट्यूब आणि या ठिकाणी SP क्रिएशन हे टाईप केलेलं आहे. फॉन्ट जो पण हवा असेल फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इथून पॉईंट वगैरे याचे कमी जास्त करू शकता. याचा कलर तुम्हाला जो हवा असेल कलर आहे तो ठेवू शकता. व्हाईट कलर मी ठेवलेला आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन याचा शॅडो इनेबल केलेला आहे मी आणि याची साईज थोडीशी आपण लहान करूया, कारण फुल स्क्रीन रेशो आहे त्यामुळे जास्त डार्क नको आहे आपल्याला आणि मोठा पण नको आहे फॉन्ट. तर बघू शकता हा लोगो एंडपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. याला ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले देखील देऊ शकतो. तर बघू शकता अशा प्रकारचा हा जो आहे लोगो दिसत आहे, थोडासा वरती घेऊ आपण जेणेकरून लाईटमध्ये हा लोगो दिसून जाईल. बघू शकता लोगो देखील आपला प्रॉपर एडिट झालेला आहे आणि व्हिडिओ देखील एडिट झालेला आहे. जस्ट आता हा व्हिडिओ शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण 1080 पिक्सल सेटिंग ठेवणार आहे, फुल HD आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.